राम राम मंडळी, मी महेंद्र. सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आता मानवनिर्मित म्हणजे विरोधक निर्मित की स्वतः निर्मित असा काहीसा षडयंत्र किंवा ते चक्रव्यूहात अडकल्यासारखे वाटत आहेत. कारण जे सध्या आत्ता चालू आहे डिझेल आणि पेट्रोल पुरवठा या विषयावरनं विरोधकांनी आधीच त्यांना घेरलेलं आहे. त्यानंतर राजकारणामध्ये विविध पक्षातले जे काही ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना आपल्या पक्षात घेण्यासंदर्भात असू द्या किंवा त्यांचे जे स्वतःचे आमदार असू द्या, खासदार असू द्या, यांच्या स्टेटमेंटनुसार आणि त्यानंतर आत्ताच मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी, भर उन्हात ते आता उपोषणासाठी बसलेले आहे. राधाकृष्ण विखे पाटील त्याच्यावर काम करतायत उपसमितीचे अध्यक्ष म्हणून. आणि त्यानंतर आता एक देवेंद्र फडणवीस यातून कसे बाहेर निघतायत हे बघण्यासारखी गोष्ट आहे. ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण विश्लेषण ह्या व्हिडिओद्वारे करणार आहोत. प्रमुख ज्या गोष्टी आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकलेत की काय हे बघण्यासारखी गोष्ट आहे. त्या गोष्टींवर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बोलतोय देवेंद्र फडणवीस आणि जे पेट्रोल डिझेल जे वॉरमुळे जे पेट्रोल डिझेलचं शॉर्टेज झालं, जशा विधानसभेच्या ज्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत्या त्या संपल्या आणि नरेंद्र मोदी यांनी जनतेला आव्हान केलं की पेट्रोल डिझेल जपून वापरा. त्यानंतर जे महाराष्ट्रात चालू झालं त्याने पूर्ण महाराष्ट्र हादरला हा शब्द आपण वापरू शकत नाही, परंतु आक्रोशात तर नक्कीच गेला. कारण भरपूर ठिकाणी जे डिझेल ट्रॅक्टरसाठी शेतींच्या मशागतीसाठी लागतं ते त्यांना व्यवस्थित मिळत नाहीये, त्याचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे लोक ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचले बैलगाड्यांच्या जोडून, कारण शेवटी ड्रममध्ये पुरेसा साठा आणि लिमिटेड साठा हा देण्यात येत होता असे आरोप झाले. त्यानंतर विरोधकांनी एकच देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीकास्त्र सोडलं, त्यानुसार वेगवेगळे आंदोलनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि रोहित पवार यांच्याकडनं आरोप होत आहेत. सो ह्यामध्येच देवेंद्र फडणवीस हे आता काय मार्ग काढणार, किंवा शेवटी प्राईजही वाढवल्यात, पेट्रोलचे भावही वाढवलेत आणि त्याचा मुबलक पुरेसा साठाही शेतकऱ्यांना होत नाहीये. त्यातून ते द्विधा मनस्थितीत आहे. त्यातल्या त्यात कांदा पिकाचा जो भाव आहे त्यावरनंही देवेंद्र फडणवीस हे सध्या टीकेच्या याच्यामध्ये आहे, स्रोतामध्ये आहेत. त्यानंतर आत्ता आपण येतोय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणासाठी उपोषण चालू केलेलं आहे त्याचा आज पहिला दिवस होता. कडक उन्हामध्ये त्यांनी हे उपोषण चालू केलं अंतरवाली सराटी येथे एका शेतीमध्ये. सो निश्चितच याचाही दबाव कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर येणार आहे, त्यात काही शंका नाहीये. ते आता या मनोज जरांगे पाटील यांचा हा मराठा आरक्षणाचा विषय कसा हाताळतात हेही बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कॉकरोच पार्टी, आपण जे डिजिटल कॉकरोच पार्टी जी चालू झाली, त्याला इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढले, त्या पार्टीचाही आता कुठेतरी अजून विस्तार होताना आपल्याला दिसतोय. अजूनही तो सोशल मीडियात असला तरी त्याचं रूपांतर हे फिजिकल गावोगावी न होऊ, आणि शक्यतो ते होणारही नाही, कारण शेवटी महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. जेनजी किंवा अशा नवीन विचारांच्या लोक सहसा लवकर राजकारणात होऊ शकत नाही. परंतु कुठे कोणाला काय माहिती, शेवटी हेही कुठे गृहीत धरून चालणार नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या ॲज अ मुख्यमंत्री म्हणून यांच्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न, पेट्रोल डिझेलचे प्रश्न, जेनझी म्हणजेच कॉकरोच पार्टी यांचे प्रश्न आणि आता मनोजदादा जरांगे पाटील यांचे प्रश्न हे उत्तरं शोधण्यासाठी त्यांच्याकडे आलेली आहेत. यातून ते काय मार्ग काढतात, कारण त्यातल्या त्यात विधान परिषदेच्याही निवडणुका आहेत. जसं तामिळनाडूमध्ये सरकार पलटलं तसं याचा फटका देवेंद्र फडणवीस आणि महायुतीलाही इथे होऊ शकतो का, हे मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही तुमच्या व्ह्यूमध्ये काय वाटतंय तुम्हाला या विषयाबद्दल? देवेंद्र फडणवीस यांनीच ही चक्रव्यूह विषय हे लांबवत ठेवल्यामुळेच आज त्यांच्यावरती हे एकसाथ एवढे विषय आलेले आहेत का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. कारण तुमचे विचार हे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये न चुकता नक्की कळवा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.